रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा Muhammad
सुंदर ते ध्यान उभे
सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास्तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कर जोडितो कथे काळ जोडितो कथे काळ जोडितो कथे काळ जोडितो कथे काळ जोडितो आपण असावे जवळे असो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने प्रस्तुत प्राप्य प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे अधिक मास त्यालाच पुरुषोत्तम असं म्हणतात पुरुषोत्तम मास याच्या निमित्त ही कीर्तनरूपी सेवा याच्या अगोदर प्रवचन झालं त्याचेही अगोदर गाथा भजन असेल हरिपाठ असेल नाही सकाळचे पंचपदीपासूनचा सुरुवात आहे सगळे कार्यक्रम वेळेत सुरू आहेत सुरू पूर्ण होतील भगवंताची कृपा आहे आणि त्या भगवंताच्या कृपेने सर्व कार्यक्रम योग्य वेळेत सुरू होतील आणि वेगळ्या वेळेत थांबतील भगवंताची जर कृपा असेल तर काय होणार नाही असं शक्यच नाही बरं आपल्याला सर्वात ज्ञात आहे आपण सर्वजण जाणकार आहात हा अभंग सुंदर ते ध्यान आज घेण्याचं निमित्त म्हणजे रोज हरिपाठ जो म्हटला जातो त्याच्या अगोदर सुंदर ते ध्यान घेतला जातो रोजचा अभंग हे आता उद्यापासूनचे जे सुरू होणार आहे ते हरिपाठावर असतील त्यानंतर जे हरिपाठ संपल्यानंतर जे दिवस शिल्लक राहिले ते सुद्धा माऊलीच्याच गात्यावरचे अभंग असतील आजचाच अभंग फक्त महाराजांचा अभंग आहे आज तसं अध्यक्ष म्हणाले की बाबा रूप पाहता लोचने घ्या तसं काय रूप पाहता लोचने सुद्धा घेतला असता
बाजीराव म्हणला की सुंदर ते ध्यान घ्या. असो, अधिक महिना हा आपण आतापर्यंत ऐकत आलो आहोत की बाबा कोणतंही कर्म केल्यानंतर त्याची फल जी आहे ते फल दुप्पट मिळतं. म्हणजे कर्म पापजन्य असेल तरी डबल आहे आणि पुण्यजन्य असेल तरीसुद्धा डबल आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आपण कशी करायची हे आपण ठरवायचं आहे. कशा करता? संगतीचा परिणाम आहे. संगतीच्या परिणामावर वृत्ती तयार होत असते आणि संगतीचा असा परिणाम आहे त्या वृत्तीला मन ही अशी अवस्था आहे की त्या मनाला मन करी बंधू 84चा मन उतरी काय महाराज म्हणतात, तुका म्हणे मन उतरी भव सिंधू मन करी बंधू 84चा. मनाने ठरवलं की बाबा आपल्याला उतरून जायचं आहे तर मन हे उतरण्यापर्यंत पोचतं बरं. आणि 84च्या फेऱ्यात जर घालायचं असेल ते 84च्या फेऱ्यात सुद्धा घालायचं. असो, म्हणजे ही वृत्ती तयार होण्याकरता बराच काल निघून जातो. त्याच्याकरता साधनाही सांगितलेली आहे. आज हा अभंग जो आहे तो कुणालाही पाठ नाही अशी अवस्था नाही. सर्वांना पाठ, अगदी बसलेल्यापासून उभा राहिलेल्या सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. एक दुर्दैव मी ऐकलं एका भजनात गेल्यावर, पेटीवादक होता. त्या पेटीवादकाला सुंदर ते ध्यान अभंग माहिती. कसला पेटी वाजवला असेल ते. आपण काय करतो आहोत हे आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. वारकऱ्याला सुंदर ते ध्यान अभंग पाठच असला पाहिजे. नाही त्याचा रोजचा नित्यनेमच आहे तो. असो, अभंगाकडे वळण्यापूर्वी महाराजांनी मग सांगितले की बाबा जीव ब्रह्माचं ऐक्य हे यामध्ये पाहायला मिळेल. देवाचं सगुण स्वरूप, देवाचं निर्गुण स्वरूप या दोन्ही स्वरूपाचं वर्णन यामध्ये पाहायला मिळतं. आजचा दिवस मंगलकारक आहे. आजच्या दिवसाला सुरुवात आहे. तसा सुरुवात आणि शेवट आपण ठरवलं तर आहे. म्हणजे क्रिकेटचा पहिला दिवस 7 दिवसात पहिला दिवस, पहिला दिवस पहिली फळी, पहिला बॅट्समन, ओपनर बॅट्समन त्याला म्हणतात, त्याच्यावर जबाबदारी. तो टिकला तर शेवटपर्यंत जरा खेळायला नंतरच्या लोकांना खुलं खेळता येते. असो, तो दडपणात खाली खेळतो, पण दडपणाखाली खेळण्याची गरज नाही. बॅट्समन जर चांगला असेल तर त्याने दडपण घेण्याच काय गरज. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. हा जो विचार यामध्ये आहे, अधिक महिना आपण का करतो आहोत. अधिक महिन्यामध्ये पुण्य अधिक जी मिळतं बरं का. अन्नदानम परमदानम विद्यादानम परमवचः असं वर्णन केलं. अन्न जर दिलं तर श्रेष्ठच ज्ञान दान आहे. का तर ते तृप्ती करतं. नको म्हणायला लावतं तर फक्त अन्नच आहे बरं का. सोनं दिलं तर नको म्हणाल, पैसे दिले तर नको म्हणाल, भूमी दिले तर नको म्हणाल, काय दिलं तर नको म्हणाल. परंतु अन्न दिल्यानंतर बस, त्यामध्ये तृप्ती आहे बरं का. आणि एक अशी तृप्ती आहे, ज्ञानाची तृप्ती आहे. त्यात ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मात्र आता काय मिळवणं राहिलं शिल्लक नसतं. त्याला ज्ञान तृप्ती असे म्हणतात. त्यालाच निरांकुशा तृप्ती म्हणतात. ही ज्ञानाची जी तृप्ती आहे ती निरांकुशा तृप्ती आहे. ही जेवल्यानंतर 10 तासांनी, 2 तासांनी, 1 तासांनी, अर्ध्या तासांनी, 15-20 मिनिटांनी, 5 मिनिटांनी. अहो पेढा खाता बरं, आता अहो फुल्ल जेवलो तो खाताय का बरं, असू दे द्या. ही काही निरांकुशा तृप्ती नाही. अजून खाण्याची इच्छा राहते. परंतु ज्ञानामध्ये तसे नाही. ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर वृत्तीचाच अभाव होऊन जातो आणि त्याच्या अनुषंगानं काय होतं, त्याच्या अनुषंगानं बोध प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था आहे ती अवस्था लोभच संपतो. लाभाची आवश्यकताच राहत नाही. जोपर्यंत लाभ प्राप्त व्हावा असं वाटतं तोपर्यंत लोभ असतो अंतःकरणात. ऐकावं कुठंपर्यंत ऐकावं. कानाची तृप्ती झाली नाही तोपर्यंत ऐकावं. कानाची तृप्ती झाली नाही तोपर्यंत एकले अवधान दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईल. सर्व सुखाला प्राप्त होणार कशा नाही, अवधानानं प्राप्त होणार, श्रवणानं प्राप्त होणार. असो, यामध्ये आज मंगल दिवस आहे म्हणून सांगितलं की बाबा
कारण काय संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बघितलं तर आजचा दिवस हे मंगलदायक आहे. मगाशी सांगितलं भगवंताचं नाम मंगलमय आहे. भगवंतच मंगलमय आहे तर भगवंताचं नामसुद्धा मंगलमय आहे. त्यात काय अवघडच नाही बरं का. अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम नयनम मधुरम. काय त्याचं मधुर नाही सांगा बरं. त्याचं हसणं सुद्धा इतकं मधुर आहे, त्याचे नेत्र सुद्धा इतके मधुर आहे. हे आपण अभंगामध्ये पाहणारच आहोत. कारण काय आज महाराजांनी जो वर्णन केलेला अभंग आहे तो दोन्हीचंही वर्णन आहे बरं का. हे यामध्ये सगुण स्वरूपाचंही वर्णन आहे आणि निर्गुण स्वरूपाचंही वर्णन आहे. परंतु निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे ते फक्त 2 अक्षरात आहे बरं का, 2च अक्षरात. आणि जो सगळा अभंग आहे तो सगुण साक्षात्कार, सगुणाचं स्वरूप वर्णन करणारा अशा प्रकारचा आहे. मग 2 आपल्या 9:45 तरी जय विठ्ठल 7:45 बरोबर चालू झाले. रोज अशा प्रकारे सेवा सुरू व्हावी. थोडं इकडं मागं पुढं होणे शक्य आहे, काही अडचण नाही. श्रोत्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. पाण्यावर गेलं तर लाईट गेली तर थोडं थांबावं लागतं की नाही हो. तिथं थांबलं तर काय वाईट वाटत नाही का. अहो आता भूक लागली आहे, जरा लाईट गेली, आता 2च पाटकी राहिल्यात, आता कसं करायचं. घरला जायचं का थांबायचं लाईट येतोपर्यंत. लाईट येतोपर्यंत थांबायचं, किती वेळ लागू दे मग. 2 तासानं लाईट आली तरी मग 2 तासानं जेवायला जायचं. इथं तसं नाही. ही तरी बाई म्हणते का आवरतोय काय बघ, काय काय बडबडतोय. हिला तरी काय ऐकू येत नाही. असं विनोदाचा भाग सोडून द्या. आपला विनोद आपण याच भूमीत वाढलो, याच भूमीत बोलतो आहोत. त्यामुळं काहीच हे नाही बरं, भिडा नाही. सुंदर ते ध्यान हा जो शब्द आहे तो फक्त निर्गुणवाचक आहे. आणि हा सगळा त्याच्यानंतरचा जो वहापो आहे तो सगळा कशात आहे हो. उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया. ध्यान जर बघितलं तर ध्यान कशा करता लावायचं आहे हो. ध्यानाची गरजच काय. मग असे काका म्हणाले 5 मिनिटं शांत बसायचं, मन शांत होते. असं 5 मिनिटात बसून मन शांत होत असतं. अवघड आहे. फार काल घालवावा लागतो मन शांती करता. साधना सांगितलेले आहेत. कर्म झालं पाहिजे बाबा, विहित कर्मानुष्ठान झालं पाहिजे. विहित कर्मानुष्ठान शिवाचित्त शुद्धी होणं शक्य नाही. अगा जे जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत केली आणि भ्रांत सापडेची तो. विहित कर्मानुष्ठान झाल्याशिवाय त्यामध्ये थोडा सुद्धा निषेधाचा संबंध येता कामा नाही. आपण निषेध कर्म कधी का करतो. विहित कर्माचा त्याग करून निषिद्ध कर्म करतो. अरे माऊलींनी काय काय लिहिले बघून घ्या बरं का. परस्त्री दांड्याची घाय साहे स्वपती ते रिघाले वायेची की असं वर्णन केलंय बरं का. स्वपती ते माये सांडून वायेची की. परधर्म रिघालिया काय ओळखलेले बरं. असं निष्काम कर्माचरण घडलं तर काय होईल. चित्त शुद्धी होते, मन शुद्ध होतं बरं. निष्काम कर्माचरणानं मन शुद्धच होतं. द्वेष संपला पाहिजे, मत्सर संपला पाहिजे, ईर्ष्या संपली पाहिजे, अहंकार आदी संपले पाहिजे. हे सरासरी संपत नाही. त्याच्याशिवाय मन काय होत नाही, शुद्ध होत नाही. मन शुद्ध होणं म्हणजे मन पाक आहे की. माणसं वारकरी लोक मांसाहार करतात. अहो करून घालाय नको, काय अडचण आहे त्यात काय. ते पाक करणारे सुद्धा मांसाहारी जेवण करतात बरं काय वारकरी. मन पाक असलं की झालं. मन असं पाक नसतं बरं. ज्ञानेंद्रिय जी आहेत ना ती ज्ञानेंद्रिय ज्ञान ग्रहण करतात. स्टँडवरनं गेलं की बघायच्या अगोदर कळतंय भजी शिजल्यात काय, बघितल्यावर कळतंय. बघायच्या अगोदर कळतंय आता भजी शिजल्यात बरं काय. हे बघायच्या अगोदर कसं काय कळलं. हे स्रोत घ्राणेंद्रिय जे आहे ना
ते ज्ञान करून देतंय. शुद्ध मनाची अवस्था फार कठीण आहे. त्या स्थितीत गेल्यानंतर ती अवस्था कळते बरं. तोपर्यंत कळत नाही. माणूस कळत नसेल, परंतु अवस्था ज्याची त्याला कळल्याशिवाय राहत नाही. कुणाच्या डोक्यावर असं लिहिलेलं नाही की याचा अभ्यास एवढा झालाय म्हणून. तसं याचं शुद्ध चित्त झालेलं आहे हे कुणालाही सांगता येत नाही. त्याच्या संबंधात असेल त्यालाच सांगता येत. हे एवढी सोपी गोष्ट नाही. परमार्थ महाधन आहे, कुणालाही सापडत नाही. त्याकरता बहुत पुण्याची गरज आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ते सुंदर हा शब्द जर बघितला तर सुखवाचक शब्द आहे. सुंदर हा शब्द सुखवाचक आहे. जिलेबी खाली काय सुंदर आहे. दिसल्यावर सुंदर आहे का खाल्ल्यावर सुंदर आहे? आता बघून नुसती सुंदरता आहे काय खाल्ल्यावर सुंदरता आहे? कशामुळे सुंदरता आली आहे तिला? त्यातली जी रुची आहे त्या रुचीच्या अनुषंगानं मनाची अवस्था जी आहे ती सुखस्वरूपता प्राप्त झाली आहे. विषयाच्या संबंधाने काय झालेलं आहे हो? सुख प्राप्त झालेलं आहे. त्याच्या अनुषंगानं काय म्हणतो? सुंदराचं जेवण बरं. म्हणजे त्यात वाढलेलं बघून सुंदर आहे का खाल्यानंतर सुंदर आहे? खाल्यानंतर सुंदर आहे. सुख ही अवस्था प्राप्त झाली आता. आणि त्यानंतर म्हणतो सुंदर आहे. म्हणजे सुख ही अवस्था आहे, सुंदर हे सुख स्वरूप आहे. काय म्हणतो? कोणताही रूप विषय असेल. आता हे पंचविषय आहेत. त्या पंचविषयाच्या अनुषंगानं एखादाही विषय जरी प्राप्त जवळ झाला तर आपण काय म्हणत असतो? हे सुंदर आहे. सुंदर नाम सुख स्वरूपता त्यामध्ये आहे. हे सुंदर सुख स्वरूप आहे. मग आता ध्यान जे आहे ते सांगण्यानं ध्यानाची कल्पना केलेली आहे. हा वस्तू निर्देश रूप मंगल आहे. हे कसलं मंगल आहे? वस्तू निर्देश रूप मंगल आहे. ते हे सांगण्यानं काय हो? तेनं दर्शन करायचं आहे. लांबच्या वस्तूचं दर्शन करायचं आहे. हे या शब्दानं जवळचं दर्शन आहे, ते या शब्दानं दूरचं आहे. आता ते सुंदर ते ध्यान आहे. अभंगच तसा आहे. सांगायला कठीण वाटत असला, ऐकायला कठीण वाटत असला तरी रोज आपण ऐकतो त्याचा, रोज जरी आपल्याला परिचय असला तरी सुद्धा तो अशा प्रकारचा आहे. आपण शब्द परिचय झाल्यानंतर आपल्याला त्याची ओळख होते. संतांना ती अनुभूती आलेली आहे. आपण दर्शन घ्यायला गेलो, कोण काकाकडं म्हणजे जे हार घालतात ते मला ढकलतात का इकडं बघित बसतात बरं काय. तो मला ढकलतोय काय? देवाला बघे 14 तास उभारल्यावर सुद्धा माणूस काय करतोय? त्या पुजाराकडे तरी बघतो, नाहीतर ढकलणाऱ्याकडे लक्ष जातं. हे ध्यान सुंदर कधी कळायचं? संतांना अनुभूती आलेली आहे बरं काय. नामदेवरायांना त्याच मूर्तीतून देव जेवलेले आहेत ज्या मूर्तीत आज आपण देवाला बघतो आहोत. म्हणजे हे नामदेवरायांचं वर्णन आहे. आणि हे जे आहे ते तुकोबरायांना दर्शन झालेलं आहे. तुकोबराय एका अभंगात म्हणतात, राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपरिया. असो म्हणजे हे सुकुमार स्वरूप आहे. असो हे सुंदर कसं आहे? ध्यान या शब्दाचा वापोह कसा आहे एवढं बघू आणि मग त्या सगुण स्वरूपाचं आपण वर्णन करू. ध्यानामध्ये द्वैत संपतं बरं काय. ध्यानामध्ये द्वैत नसतं. ध्यानवृत्तीमध्ये एकदा ध्यानात जीव गेला, द्वैत निरसन करण्याकरता म्हणून ध्यान करावं लागतं. द्वैत त्रास देतं बरं काय. द्वैत आहे म्हणून त्रास आहे काय? द्वैत नसतं तर त्रास आहे? दुजे जाऊ जाऊ घडे तव तव संसार भय जोडे. दोन आहेत म्हणून भांडण आहे. दोन नसतं तर भांडण असायची गरज नाही. मी एकटाच असतो इथं तर मला कुणाशी भांडायची गरज नाही. मी एकटाच आहे, भांडायचं कुणावर? दोन आले आणि
ते म्हणले तुमचं काय बरोबर नाही, तुम्ही बसा जरा, मी जरा करतो, माझ्यापेक्षा चांगलं सांगायला आहे. म्हणजे द्वैत आहे. जोपर्यंत दुजा आहे तोपर्यंत भय. तसं यामध्ये द्वैताचा भय आहे, द्वैताची काय हो, द्वैतामध्ये हानी आहे, परिच्छिन्नत्व आहे, दुःख आहे. हां, हे सगळं सांडून टाकण्याकरता म्हणून ध्यान आहे. आता ध्यानामध्ये धारणा समाधी हे आहेच. हां, परंतु हे ध्यान जे आहे ते मगापासून मी सांगतो आहे की हे ध्यान द्वैताचा निराश होण्याकरता आहे. ध्यानातून उतरल्यानंतर द्वैत राहतंय का नाही हो? ध्यानातून बाहेर आल्यानंतर आता काय होतंय, आणि परत द्वैत राहतं. हां, जसं भूक खाऊन झालं की भूक संपली तरी नंतर आणि 4 तासानं चांगदेव महाराज किती वर्षे जात होते ध्यानात? 1400 वर्षे त्याने काळाला चुकवलंय. म्हणजे वृत्ती ह्या निरोध करून काय केलेलं आहे हो, यमाची सुद्धा काय केलेलं आहे, पाठवणी केलेली आहे. इतकं सामर्थ्य त्यामध्ये आहे. परंतु तो नंतर ज्यावेळी ध्यानावरून जे चांगदेव महाराज खाली आलेत, उतरलेत, आणि त्यांना ज्यावेळी कळालं की बाबा काय की रेड्याच्या सुद्धा मुखातून वेद बोलणारा कोणतरी आहे. रेड्यामुखी वेद बोलविता, रेड्यामुखी वेद बोलविता, सर्वाधिकांचा हरिता, शांतिमुखी प्रगटरा, चांगदेवांना कळालं की बाबा रेड्याच्या मुखातून ही वेद बोलवणारे आहेत. हां, म्हणजे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हा ध्यानातून उतरल्यानंतरची अवस्था आहे. हे ध्यान असं नाही, सुंदर नाही. हे ध्यान सुंदर आहे. कोणतं ध्यान सुंदर आहे? आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आत हरी बाहेर हरी. हां, शेवटचा अभंग जो आपण ऐकणार आहोत त्यामध्ये समाधी संजीवन हरिपाठ. हां, हे त्यामध्ये वापोह येईल ह्या शब्दाचा असं वाटतंय. बघू काय वक्त्याला काय हो. आपलं मत प्रकट करण्याकरता काय हो, काय आपण म्हणतो त्याला, स्वातंत्र्य आहे. हां, स्वातंत्र्य आहे. त्यामध्ये आम्हीच असं सांगा आणि असं सांगणं बरोबर नाही. असो, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हे संतांना अभिप्रेत आहे. संतांना जो देव दिसतो आहे तो व्यापक जसा आहे तसा सगुण स्वरूपातही आहे. दोन्हीची ओळख संतांना झालेली आहे. आपल्याला अजून दोन्हीची ओळख झालेली नाही. दोन्हीची ओळख झालेली नाही म्हणजे परोक्षत्वात आहे. अपरोक्षत्वात जाण्याकरता साधनेची गरज आहे, तपाची गरज आहे. मौलीने वर्णन केले, अहंकारम बलम दर्प काम क्रोध परिग्रहम विमोच्य निर्ममो शांतो ब्रह्मभूयाय कल्पते.
18वा अध्याय साधारण 50च्या पुढचा श्लोक आहे. त्यामध्ये असं वर्णन केलंय, तेत आडवावया आले दोष वैरी तोपटिले, त्यामध्ये पहिले देहांकारो. देहाचा अहंकार हा दोष आहे. त्याचा कशाचा वैरी आहे तर ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याकरता तो वैरी आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाची का ओळख होत नाही तर पहिला देहाचा अहंकार जात नाही. पुढं बलम बल आहे, तपाचं बल आहे. तीर्थाटन केलं तर त्याचा राग येतो. बराच बाप नाना साधनांच्या केल्या कटापट त्यामध्ये येतं बरं काय ते. स्वर्गे कामभोग आड येते, करता तपे अहंकाराची प्राप्ती हो असं वर्णन केले. म्हणजे आता जो आपण विषय सांगतो आहोत की बाबा आत हरी बाहेर हरी, तो अशा प्रकारचा आहे. थोडं शिस्तवार ऐकून घेतलं तर लक्षात येतं. कठीण काहीच नाही. संतांना अभिप्रेत आहे तो देव बाहेर जेवढा आहे तेवढाच आत आहे. सगुण स्वरूप त्यांनी कशा करता म्हणजे काय केलेलं आहे हो. देवच प्रकट झालेला आहे. कशा करता तर भक्ताचं कार्य करण्याकरता. हा अभंग पुढे येणारच आहे. आत हरी बाहेर हरी. आपल्याला का तशी अनुभूती येत नाही तर त्याला अडवण्याकरता जे दोष आहेत वैरी आहेत त्याचं आपण वर्णन करत होतो की अहंकार आहे, बलम आहे, दर्प आहे, काम आहे, क्रोध आहे, परिग्रह आहे. परिग्रह म्हणजेच साठवण्याची काय हो इच्छा. आता यासनी विचारा बरं काय साठवण्याची इच्छा. अहो दरवर्षी घर झाडलं जातंय, उचलायची 4-10 वर्षे उचलायची वस्तू ती तिथंच ठेवायची का 10 वर्षांसुद्धा कधीतरी उपयोगाला येईल. म्हणजे इतका परिग्रहाचा काय हो. शर्ट फाटला तरी काढूच वाटत नाही. परिग्रहाची. योग्याला असं किंवा त्या संन्यासाला एका लवंगाची सुद्धा काय परिग्रह चालत नाही. एक लवंग सुद्धा त्या संन्यासानं काय करायचं नाही, बांधून घ्यायची नाही. इतका परिग्रह सुद्धा चालत नाही. आपण कुठं परिग्रहात बसतोय सांगा. आणि आम्हाला ब्रह्मस्वरूपाची अनुभूती यायला पाहिजे असं वाटतं. आपण कशाचा प्रगरी. जाताना रस्त्यानं नट पडलेला दिसला तरी बघूया सायकलला तरी. इतकी आपली परिच्छिन्न अवस्था आहे. आपल्याला दारात दगड पडला तर त्यांचा नव्ह आमचाच हो म्हणायची सवय पडली बरं का. इतका परिग्रह आहे, इतकी नीच अवस्था खालची आहे. आणि हा परिग्रह टाकण्याची ज्याची अवस्था आहे त्यालाच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो बरं. 6 दोष सांगितले त्यामध्ये. असो, हे आपल्याला ध्यानाचा विषय चालू आहे. हे सुंदर का ध्यान आहे तर हा सुंदर स्वरूप असा आहे, त्याला आतही तेवढंच आहे, बाहेरही तेवढंच आहे. सबाह्य साजिरा असं वर्णन केलंय. तो देव कसा आहे, आत बाहेर एकसारखा आहे. सगळ्यांच्यात आहे. रोग्याच्या तसाच आहे, निरोग्याच्या तसाच आहे, सुंदरतेत तसाच आहे, क्रूपतेत तसाच आहे. कुब्जा दासीला सुद्धा आवडल्यानंतर तो कुब्जा दासी समोर सुद्धा तशाच प्रकारे जातो. म्हणजे हे त्याचं वैभव आहे. म्हणून तो सुंदर आहे. आत कसा आहे सुंदर तो द्रष्टा आहे. तो कसा आहे, द्रष्टा आहे. तो प्रमाता सुद्धा आहे. प्रमाता सुद्धा, वृत्तीचा आश्रय विषय सुद्धा तोच आहे. बरोबर आहे काय बघा बरं काय, नंतर सुद्धा त्याचा विचार करा. वृत्तीचा आश्रय विषय सुद्धा तोच आहे, तेच ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजेच नंतर वृत्ती ज्यावेळी बाहेर पडते ते ज्ञेय म्हणून बाहेर पडते. तर ते ज्ञेय स्वरूप सुद्धा कुणाला आहे, गोपींना ज्ञेय स्वरूप सुद्धा कसं आहे, हरीच आहे.
कंठी धरिला कृष्णमणी, 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 अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, वैष्णविका संभ्रम कंठी धरिला कृष्णमणी. कंठी नाम हृदयात, तू म्हणलास तसं काल्याचा प्रसंग आलाय बरं का. कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश. आत जेच भरलेलं आहे तेच बाहेर आहे. महाराजांनी अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पुढं काय म्हटलंय? पडिले ओळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. इंद्रियांना जो वळण पडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त भाव होऊ शकत नाही. बीज जे घातलंय तेच फळ येणं शक्य आहे. याने आत जे शिस्त आहे तेच बाहेर येते. तसं आपलं सतत जर चित्त भगवत स्वरूप असेल तर काय म्हणताय तो? दामोदर घ्या कोणी गोविंद घ्या गे, तव तव बोलती मथुरेच्या गे. अरे ह्या दही दूध विकायला आलेत नाही, दामोदर घ्या म्हणतायत. त्या मथुरेच्या बोलतात काय, त्या बाया काय कसे टीका करतायत बरं काय. परंतु आत जी अवस्था आहे संतांना अनुभूतीले, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आत द्रष्टा स्वरूपानं तोच आहे आणि ज्ञेय स्वरूपानं सुद्धा तोच आहे. आता काय झालेले आहे? आता ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही तिन्ही अवस्था संपलेली आहे. आता काय झालेलं आहे? मुखाभासेसी अरिसा परोतानेले या विरेशा. काय वर्णन करतायत? आपल्या समोर आपण आरसा धरला तर आरशात कोण दिसतंय? जो बघणार आहे तो दिसतो. आरसा बाजूला केला तर काय होईल? दुसरा जरी गेलेला आहे तो बघणार आहेच ना. दुसरा त्यातला जरी त्याचा भ्रम निवृत्त झाला की बाबा आपण आता दोन नाही असताना कसे आहोत? एकच आहोत. हे कशामुळे झालेलं आहे? दुजे पण लटका आरसा करे. हे दुसरं आणलंय, हे आरशानंच आणलंय. दुसरं आणलंय, हे मायेनंच आणलंय. एकच दिसे दुसरे ते दर्पणाची नाही आधारित. ते वस्तू विचारी दुजे आहे. अरे वस्तू विचारी दुजे नाहीच. हे जसं ज्याला अनुभवलेलं आलेलं आहे त्यांना सगळीकडे देव अनुभूतीला आहे.
त्यांचंच एक ध्यान सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. असं हे समव्याप्त ब्रह्म आहे बरं. हां, सगळीकडं एक देवच भरून उरलेला आहे अशी संतांनो अनुभूती आलेले. तेच एक ध्यान सुंदर आहे. मग ते ध्यान असणारं ते विटेवर कसं काय उभा राहिलं, एवढं सगळीकडं व्यापक असणारं ध्यान होऊ शकतं का? ओम पूर्णमदा. आता पूर्णमदा म्हणजे हे सगळं पूर्ण आहे. आता इथं भरलेला जो मंडप आहे तो पूर्ण कशाने भरलेला आहे? कशाने भरला आहे? प्रकाशानं भरलेला आहे. आता हे मंडप पूर्ण प्रकाशानं भरलेला आहे. आता यातला उपसला कितीतरी प्रकाश दुसरीकडं आता इथलाच काढायचा आणि इथं ठेवायचा. ठेवता येईल काय? नाही. का? तर असतानाच तो पूर्ण आहे. तसा देव सगळीकडे समव्याप्त आहे, तसा पूर्ण आहे. त्यामुळं त्याला हलवावं डुलवावं काही लागत नाही. हलवायचं डुलवायचा संबंधच येत नाही. परंतु तो मग विटेवर आलाच कसा? विटेवर आला कसा? माऊली असं वर्णन करते. नेनो ब्रह्म मार्ग चुकले चुकले उघडे पंढरपुराले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. उघडं परब्रह्म पंढरपुरा आलं. कुणी बघितलं तर पुंडलिके देखिले आणि काय केलं? उभे केले विटेवरी. हे परब्रह्मच काय झाले हो? विटेवर उभं राहिलेलं आहे बरं का. म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करताय किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. आता
त्या कठोपनिषदामध्ये सुद्धा त्याचा वापर आला आहे. सौ विश्वतो वृत्वा दशांगुलम. हे विश्वाला व्यापून असणारं ब्रह्म दशांगुलनाम 10 बोटांच्या विटेवर उभा राहिलेला आहे. ते वीटसुद्धा परब्रह्मस्वरूप कसं आहे हे मौलीने विस्तारपूर्वक लिहिले आहे. परंतु आपल्याला पुढं विचार करायचा आहे. अभंग सगळा आज विचारात घ्यायचा आहे. का तर इथून पुढच्या वक्त्यांना रोज काय सूचना आहे, अभंग पूर्ण सोडवायचा बरं का. ती माझीच सूचना आहे. त्यामुळं मलाही आज पूर्ण अभंग सोडवायचा आहे. असो, महाराज या ठिकाणी वर्णन करतायत. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. ज्या ध्यानामध्ये कधी आता आहे नंतर नाही ते ध्यान असं नाही, तर जगत हे व्यापून एक देवच उरलेला आहे. असं जो आहे तोच एक सुंदर आहे, तोच एक सुखस्वरूप आहे. मग तो कसा आहे तर विटेवरी उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कसं उभा राहिले, करकटावरी ठेवूनिया. करकटावर ठेवून उभं राहिले. प्रत्येक देवाचं जे लक्षण आहे ते कशा करता हो, भक्तांना सूचित करण्याकरता देव तसे उभारलेले आहेत. कसंही उभारलेले नाहीत. उगाच वाट बघित उभारला असं नाही बरं काय. जाणून भक्ता भव लक्षण जगन प्रमाण दावी तसे, असं वर्णन केले बरं काय. म्हणजे हे विटेवर जो उभा राहिलेला आहे तो देव कसा आहे हो, तो सुंदर आहे. सुंदर कसा आहे, दुसऱ्या चरणात त्याचं वर्णन आहे. सुंदर कसा आहे त्या निळोबाराने सुद्धा आपण गातायचं वाचन करून गेलो. नव्हते एक दुसरे ना काही यासी, होता लपोनिया पुलिये कुसे. काहीच नोळ कोणी आप आपणाशी, तोची येऊनी झाला येथे अविनाशी. ओ रूप धरिले सगुण चांगले. त्यानंच रूप सुंदर धरले बरं काय. एकी एकटाची असून एकेला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. जयापरी तैसाची ओ गमला, नंद नंदन आचो जंबुला हो. कितीही प्रमाण सांगता येते. असो, महाराज या ठिकाणी वर्णन करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. विटेवर उभा राहणं एवढी सोपी गोष्ट नाही. विश्राममध्ये उभा राहायला बरं आहे काय सावधानमध्ये? सावधान म्हटलं की आपण असं उभा राहावं लागतंय. किती उशीर उभा राहतो, अरे विश्राम करा म्हणतात का नाही असं म्हणतो नाही काय. परंतु देव सावधानमध्ये आहे. बघा थोडा वेळ उभा राहून, असं एकसारखं थोडा वेळ उभा राहून बघा किती कष्ट आहे. म्हणजे देवच कष्ट सहन करतो फक्त भक्ता करता बरं काय, कुणा करता येईना. तो असा भक्त आहे की ज्यानं सगळीकडं त्यालाच बघितलेला आहे. असा भक्त आहे, त्याच्याकरता तो प्रकट होतो. म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करतात. त्याचं ध्यान कसं आहे, सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून या. कटावर कर ठेवून उभा राहिलेला आहे. कटावर नाम कमरेवर हात ठेवून तो उभा आहे. भवसागर जर बघितला तर केवढा हो. देव जर मावळला तर हे जगत सगळं मायाच आहे. देव जर तू जया प्रति लपसी, तया विश्व दाविसी, प्रकट तय करसी आगवाची तू. जर देव लपला तर हे सगळं विश्वच आहे, आणि देव जर उघडा झाला तर ह्यात विश्व नाहीच बरं काय. आहे तो देवच सगळं. म्हणून संतांना देव अनुभूतीला येतो ना, आपल्याला जीव अनुभूतीला येतात. म्हणून आपल्याकडे भेद आहे. हा माझा जवळचा, हा दूरचा, हे अज्ञानातलं कार्य आहे. म्हणून भेदाला कारण आहे. हे भेदानंतरच्या सगळ्या पायऱ्या विचार सगळ्यात सांगितलेल्या आहेत. असो, या ठिकाणी महाराज वर्णन करतायत की बाबा एवढा जरी भवसागर असला तरी देवाला जर आपण शरण गेलो तर त्या भवसागरातून देव उतरतो आणि सांगतो की बाबा हे काय हो, हा भवसागर केवढा आहे तर आपल्या कमरे एवढा आहे. पाणी केवढं जरी मोठं असलं, जर पुढं माणूस गेला त्यानं सांगितलं मी आहे, तुम्ही या, तुम्ही म्हटला तर माझी आताव म्हणता. थडीचा पंडूसुद्धा मौलीने सुद्धा लिहिले बाबा पुढं डोह आहे, आणि जर पुढे एकांद्रा गेला
तर आपण त्याला धरून जाऊ शकतो बरं का. का आता भय राहत नाही. तसा देव पुढं राहतो. हां, आणि आपल्याला भक्ताला या म्हणतो रे काय. हां, वर्णन केलंय महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय का. हां, भवसागर तरता भवसागर तरता काळे करी तसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या, त्याचे पायी घाला मिटी मोल निघे जगजेटी. हां, अरे आपण त्याला जर शरण गेलो तर तो काय पैसे वगैरे मागत नाही बरं. हां, भाव शुद्ध ठेवावा लागतो. भाव शुद्ध जर असेल तर त्याला काही लागत नाही. म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करतात ते सुंदर ध्यान कसं उभं आहे. उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या. पुढं वर्णन करतात दुसऱ्या चरणात. तुळसी हार तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. ते सुंदर असणार ध्यान आता हेची ध्यान आवडे निरंतर. कोणतं? तुळशी हार गळा कासे पितांबर. हां, ते आता ते ध्यान असणार. हे ध्यान का झालेलं आहे तर आता समोर आहे बरं. हां, त्यानं काय काय परिधान केलेलं आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर. देवाला पितांबर आवडतो बरं. हां, हे पित वस्त्र देवाला फार आवडतं. पित पितांबर कसला कटी अक्षय वीट चरण तळवटी, सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवाती. महाराजांनी वर्णन केले. पीत पितांबर कसला कटी अक्षय वीट चरण तळवटी, सकळ सौंदर्य सुखाची पेटी हृदय संपुष्टी आठवाते. तो गळ्यात हार घातलेला आहे तो कसला आहे. तुळशी हार गळा. देवाला रोज तुळशी हार असतो बरं का. आपण जर बघितली नित्याची पूजा तर देवाला रोज तुळशी हार आवडतो. तुळशी हा पवित्र आहे. तुळशी पवित्र आहे बरं का. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुळशी माळेला फार महत्त्व आहे. मेल्यानंतर तुळशी माळ तुळशीची काय घातली जाते. हार घातला जातो माणसाला. का तर ते पवित्र करतं बरं का. ते पवित्र करतं. मेल्यानंतर घालण्यापेक्षा अगोदर जर घातली तर बरं आहे. मेल्यानंतर घालण्यापेक्षा अगोदर घातली तर बरं आहे. पण किती जरी सांगितलं तरी घालत नाही ते दुर्दैव आहे. किती जरी सांगितलं तरी घालत नाहीत. एक जण म्हणाला माझ्याबरोबर आला होता. पिता पुत्र दोघं. आजा वारकरी आहे. काय म्हटला तो. पिता पुत्राला म्हणतो मुला तू घाल. तो म्हणतोय तुम्ही घाला मी लगेच घालतो बरं का.
पंढरपुरापासून इथेपर्यंत येतोपर्यंत त्यांचा दोघांचा वाद चालू होता. परंतु त्या बाबानं काय तयारी दर्शवली नाही. आता तो बाबा सुद्धा इथं आहे. विठ्ठल विठ्ठल हो. विनोदाचा भाग सोडून जा. निश्चय करण्याकरता फार काल जातो बरं. निश्चय होत नाही लवकर, त्याकरता प्रारब्ध असावं लागतं पाठोपाठ. देश काल अदृष्ट हे सांगितलेलं आहे बाबा. आज सरवड्यासारखं गाव आहे म्हणून अधिक मासाचा सप्ताह महिनाभर होतो आहे. पुण्य प्राप्त करण्याची संधी आहे. गंगेसारखा उगम आहे यामध्ये. रोज आंघोळ करता येणं शक्य आहे. कोणत्या कोणत्याला गावाला नदीच नाही, कोणत्या कोणत्या गावाला देवाचं मंदिरच नाही, कोणत्या कोणत्या गावाला कथाच होत नाही. तिथं जर आपला जन्म असता तर आपण काय केलं असतं सांगा ना. अरे एवढं पुण्य काल आहे, पुण्य देश आहे, पवित्र भूमी प्राप्त झालेली आहे आणि आपण जर देवाचं नाव घेतलं नाही तर एसटी आलीने हातच केला नाही अशातला प्रकार. एसटी आली ज्या गावाला जायचं आहे आणि त्या गावाला हातच केला नाही, गेली एसटी. अरे तू मंद आहेस ना. कसं आहेस? मंद आहेस, आळशी आहेस. हात करणं गरजेचं होतं, करायला पाहिजे होतंस ना, पण केला नाही. उपजोनी करंटा नेने अद्वैत रोज कर्म करावीच लागतात. एक कर्म असं आहे ते करावंच लागतं. कोणतं कर्म आहे हो? जेवाय लागतंच म्हणा. काय पण असू दे, माणूस मेला तरी नेत्यात का बघा, नाही तर जेवतो जरा बरं. अहो उशीर सकाळी जेवलोय, आता हे नेत्यात कवा काय नाही काय जेवायचे. नित्यकर्म म्हणून ते जेवण आहे. तसं वारकऱ्याचा हरिपाठ हे नित्यनेम आहे, नित्यकर्म आहे, त्यानं केलाच पाहिजे बरं. वारकरी म्हणून आपण जन्माला आलोय. वारकऱ्यानं हरिपाठ नाही पाठ होऊ दे, पाठच व्हावा असं कुठं आहे. रोज म्हणत राहा, पाठ होईल. ते गोंदवलेकर महाराज ना एका विचारलं प्रश्न, महाराज मला म्हणे श्वासावर रामकृष्ण हरी बसवायचं आहे. मग ते रामकृष्ण हरी मी किती प्रयत्न करतोय, मला ते बसतच नाही बरं. एकदा रामकृष्ण हरी श्वासात घ्यायचा, रामकृष्ण हरी म्हणायचं. श्वासावर लक्ष ठेवायला पाहिजे ना त्याकरता. मग श्वास घ्यायचा, लक्ष तिकडे ठेवलं की रामकृष्ण हरी विसरलं, आणि श्वास सोडला की अरे रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे होतं. असं हे त्या घालमेळ त्याचा व्हायचा. बराच काल गेला. मग तो त्यांच्याजवळ गोंदवलेकर महाराजांच्याजवळ गेले आणि त्यानं विचारलं, मी म्हणतोय परंतु मला ते श्वासावर काय बसेना, कारण काय माझा श्वास सुटताना जर नाम सुटलं तर काय होईल याला मला भीती आहे, म्हणून आम्ही राव कधीच घेत नाही, आमची काय दुर्दशा आहे, सोडूनच द्या बरं. काय श्वासावर बसवण्याकरता किती प्रवृत्त आहे. फोनवर रामकृष्ण हरी म्हटलं तर पुढचा सुद्धा म्हणत नाही, किती दुर्दैव आहे बरं. काय
असो, आपल्याला सवयी चांगल्या लावून घेण्याकरता श्रम आहे, वाईट सवयी लावून घेण्याकरता फार काल लागत नाही. हां, हे माणूस समोर बसलाय, या माणसाची मी पिशवी काढून घेत होतो. कशाची? दारात आमच्या झोंबाझोंबी बरं काय. हां, त्या माणसानं अशी ओढली की ते बंद ना, तो असा मला कचला की मला वाटलं आता तुटतोय काय, म्हणून मी सोडून दिलं बरं काय. त्या माणसानं तो सोडला नाही, आजपर्यंत सोडतोय काय काय की या लोकांच्या समोर सांगितलंय म्हणून. विठ्ठल असं का सांगतोय? हां, मी बऱ्याच लोकांना आपल्यासुद्धा सांगतो किंवा नाट प्रकरण पाठ करा. मी सुद्धा नाट प्रकरण म्हणत असताना माझं जर चुकलं तर तुम्ही सांगाल ना. हां, चुकीचंच म्हणून जाण्यापेक्षा चांगलं सांगितलं तर बरं आहे. तसं चांगल्या गोष्टी सांगाव्या की ज्याच्या अनुषंगानं ते होऊन गेलं तर आपल्या हातून एखादं कार्य झालं, आपल्यालाही त्याचं समाधान होईल. हां, जेवण करणाऱ्याला समाधान नाही महाराज, जेवण खाल्यावर समाधान आहे. हां, जेवण करणाऱ्याला जेवढं समाधान नाही तेवढं जेवण खाल्यावर समाधान आहे बरं का. हां, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवत नाही म्हणाल तो भाग अलग आहे. हां, महाराज या ठिकाणी वर्णन करतात किंवा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. आपला तुळशी हारावरनं विषय गेलेला आहे. आपण तुळशी हार नाम तुळस जे आहे, तू काही लोकांचा नियम आहे, रोज एक तुळशीचं पान देवाला व्हायचं, असा कुणाचा नियम आहे. नियम करणारी पुष्कळ माणसं असतात बरं. हां, आणि न करणारी त्याच्यापेक्षा जास्त असतात. असं हे जसं आहे, नुसतं रोज कर्म जे आहे ते आपण संध्या वारकऱ्याची सांगितली, त्यामध्ये हरिपाठ आहे, तसं हे भगवंताचं नामस्मरण आहे. देव सुंदर आहे हे संतांना काय दिसतो? हां, रोज दिसतो आहे सुंदर देवाला. हां, पण कसा बघायचा? काकड्यात महाराजांनी वर्णन केलंय. उठोनी पहाटे, उठोनी पहाटे, पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरणतयाचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका. अमृतदृष्टी अवलोका चरणतयाचे गोमटे. हां, त्याचे जे चरण गोमटे आहेत ते कशा दृष्टीनं? अमृत दृष्टीनं बघितलं पाहिजे. आम्ही पहाटे उठतच नाही म्हणल्यावर हां, अमृत दृष्टी बघायलाच नको बरं काय. काकड्याला कशाला यायचं ते? हां, कुणी उठायचं? असो, विनोदाचा भाग सोडून द्या. महाराज या ठिकाणी वर्णन करतात. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हे ज्या ध्यान आहे सुंदर, त्या अर्जुनाला व्यापक रूप आवडलं
काय देव समोर आहे तो आवडला, देव समोर चतुर्भुज आहे तो आवडला. देवाला सुद्धा भक्त आलिंगन देण्याकरता देवाला सुद्धा फार आवड आहे बरं. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी अलिंगावया लागुनी हयाचे अंग. म्हणून मज निसंगाशी विधेयाशी देह धरणे घडे असं वर्णन केले बरं काय. मी विधेय असताना सुद्धा देह धारण कशावा करावं लागतो तर माझ्या भक्ताला आलिंगन देण्याकरता बरं काय. मी एकच भुजा धरत नाही, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन. माझे पहिले 2 हात आहेतच, परंतु त्या हातावर 2 हात आणि घेऊन येतो. कशा करता? भक्ताला आलिंगन देण्याकरता. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगावया लागुनी तयाचे अंग. म्हणजे इतका थोर प्रेमाचा भुकला भक्ता करता इतका अथूर आहे. परंतु भक्तही त्या प्रकारचा पाहिजे. महाराजांना हे ध्यान आवडतं का तर हे स्वरूप व्यापक स्वरूपापेक्षाही सगुण स्वरूप संतांनी फार वर्णन केलेलं आहे बरं काय. अवघ्या दशाईने साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भाव शुद्धी जाणून बळ फळ आणि बीज आणि फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळा कळांचे हे वर्म निवारी श्रम सकळही. असो सगळं श्रम निवारण करण्याकरता एक भगवंताचं नाम आहे. जसं केवढंही काम असू दे दिवसाचं. आईनं घराकडं आलं आणि जर मुलाला पाहिलं तर श्रम त्याचं निवृत्त होतं. हे जसं आहे तर देवासाठी एवढा अट्टहास केलेला असतो संतांनी नाही भक्तांनी. त्याच्याकरता मात्र देवाला फार उतावीळ असतो देव बरं काय. फार उतावीळ असतो. तुकोबरायांच्या पत्नी तुकोबरायांना जेवण घेऊन जात होत्या. इतका देव त्यांना भेट देण्याकरता उताळ होता म्हणताय. तुकोबरायांच्या अवलीला काटा काढण्याचं निमित्त असेल परंतु देवाला भेट द्यायची होती. त्या गवळणी शिव्या देतात परंतु देव हसतो बरं. देव हसतो. इतकं प्रेम आहे त्यांच्यावर. तसं भक्तावर अतिशय प्रेम आहे. मी तो पतित पावन खरा तुमचे बरा दिसतसे. अरे मी पतित पावन आहे बरोबर आहे परंतु तुम्ही आहात म्हणून मी बरा दिसतो आहे असं देव स्वतः म्हणतो बरं काय. म्हणजे देवाला सुद्धा भक्तांची फार आवड आहे का तर भक्ता त्याच्याशिवाय राहू शकत नाही याला म्हणतात भक्त बरं काय. आणि दुसरे मज नाही आता नेमिली या चित्तापासून. आपला अधिक महिना आला की आपण एकादशीला देवळाकडे बंद. असं काय म्हणजे मला तरी वाटलं तर ह्या त्रिशतकोत्तरी झाला इतकी लोक म्हणल्यावर देवळाकडे येत्यात ही बसली ते गाव नव्हत्यात का नाही. इतकं आपल्याला देऊळच मोठं करावं लागेल असं मला वाटलं होतं. परंतु त्या दिवसापासून इतकी माणसं कमी व्हायला लागली की इतकी कमी की बोटावर मोजण्या इतकी. काय काय फरक झाला देव झाले. काय त्यातच तृप्ती सगळ्यांची झाली देव झाले. असो तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. देवाचं हे सगुण स्वरूप फार भक्तांना आवडलेलं आहे. किती सुकुमार आहे. देव किती सुकुमार आहे. देवाला सतत पाहावं वाटतं. लक्ष्मी मातेनं रुक्मिणी मातेनं नुसतं देवाचं वर्णन ऐकलंय आणि देवाचं काय करावं देवाशी लग्न करावं ही तिला इच्छा झालेली आहे. त्या रत्नमालेनं नुसतं बघितलं देवाचं रूप आणि तिला वाटलं काय की याला स्तनपान करावं. काय मोहित रूप असेल. देवाची नुसती वेणू वाजली तर झाडं असेल डुलायची काय. आता आमच्या बोलण्यानं माणसंही डुलत्यात म्हणजे कशात झोप येतं बरं का. असं म्हणजे देव जर बघितला तर तटस्थ राहतो बरं का. तो बिदरच्या बादशाहानं देवाला सगळा बघितला नाही. केवढा बघितला फक्त देवाचा एक दात नुसता देवानं राखीला. का एक दात असा दाखवला होता. अरे कहाँ गया वो कहाँ गया मुझे दिखाओ मुझे दिखाओ. असा तो बडबडतच राहिला बरं काय. नुसता दात बघितला. संपूर्ण देव बघणाऱ्याची काय स्थिती असेल सांगा. देहावर कशाला राहते. आपण देह तादात्म्य सोडावलाच आपल्याला होत नाही. देव दिसायचा आम्हाला संबंधच नाही.
देह तादात्म्य सोडूस वाटत नाही. काय म्हणावं, कीर्तनकार चांगला म्हणावं वाटतंय. अहंकार आहे. अरे फार आहे. अहंकारा जाणं एवढी सोपी गोष्ट नाही, तशी साधनाच करावी लागेल. महाराज या ठिकाणी वर्णन करतात. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्वसु, पाहिन श्रीमुख आवडीने विठोबार. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर्कटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. कानात कुंडले आहेत. कसे आहेत ते? मकराकार आहे. दोन्हीकडे माशाचा आकार आहे त्याला. त्याची संगती 2-3 प्रकारानं लावलेली आहे. कोण म्हणतं की मत्स्य अवतार घेतलेला आहे त्याची खूण म्हणून, मत्स्य अवतार झालेला आहे त्या अवताराची खूण म्हणून कानात ती कुंडली घातलेली आहेत. एक भक्ताचं स्वरूप सांगण्याकरता म्हणून सुद्धा घातलेली आहेत. भक्त कसा असावा तर माशासारखा असावा. माशासारखा म्हणजे असं नाही, पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही, तसा देवाशिवाय भक्त राहू नाही बरं.
आपल्याला सगळं काय हो, सगळं आवडतो, देवच फक्त आवडत नाही, अशी अवस्था आहे. परंतु भक्त जो आहे तो देवाशिवाय राहू शकत नाही, म्हणून ती कुंडले आहेत, त्याने एक प्रतीक म्हणून आहे. तिसरा एक प्रकार सांगितलेला आहे की ते ज्ञान आणि वैराग्याचं लक्षण आहे. तिसरा प्रकार सांगितलेला आहे ते ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य जर असेल तरी परब्रह्म स्वरूप प्राप्त होण्याला फारसा काळ लागणार नाही. म्हणून ती कुंडले घातलेली आहेत. आता वैराग्य नसेल तर ज्ञानाचा संबंध येऊ शकत नाही. म्हणजेच विवेक पाहिजे, विवेकाशिवाय वैराग्य नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञान नाही. विवेक कसाच असायला लागेल तर ह्या जगतामध्ये एक देवच व्यापून राहिलेला आहे, या देवा व्यतिरिक्त काहीही नाही. हे आहेच हे सगळं. किंबहुना सोय जीवात्मयाची आहे तेच जे होय तया नाम सुख, ऐसी अवस्था न जोडीता पाहता तेची सर्वता दुःख जाणे. त्याच्याशिवाय जे सर्व आहे ते दुःख आहे असं ज्याला वाटतं त्याला देव जवळ होतो बरं. आपल्याला काही आवडत नाही असं नाही. महाराज या ठिकाणी वर्णन करतात. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. जो कौस्तुभ मणी आहे तो देवानं आपल्या गळ्यामध्ये काय केलेला आहे, परिधान केलेला आहे. कौस्तुभ मणी हा कुठून निघाला आहे? समुद्र मंथनामधून निघालेला आहे बरं काय. समुद्र मंथनामधून निघालेला आहे. हे आता समुद्र मंथनातून निघालेलं रत्न आहे. ते कुणालाही देऊन चालेल काय? कुणालाही शोभेल काय? ते शोभण्याकरता तसा काय असावा लागेल? गळासुद्धा तसावा असावा लागेल नाही काय. म्हणजे त्या कौस्तुभाला सुद्धा सुशोभित होण्याकरता अंग तसं पाहिजे बरं का. अंग गोरे आणि तरुणे माऊलीने सुद्धा वर्णन केलं. गोरं पाहिजे आणि तरुण पाहिजे. वरी लेली आहे लेणे, वर लेणं पुढं त्याचा भाग आहे तो वेगळा आहे. परंतु महाराज या ठिकाणी वर्णन करतात की बाबा हा जो कौस्तुभ मणी आहे त्या कौस्तुभ मण्याचं काय व्हायला पाहिजे? चीज व्हायला पाहिजे. त्याचं अलंकारत्व शोभायमान झालं पाहिजे. त्या तसा गळा कुणाचा आहे? तर एक देवाचाच आहे. त्याच्याशिवाय कुणाचाही नाही. तो मणी पद्मराग या जातीचा आहे बरं का. कोणत्या जातीचा? पद्मराग. नुसतं ऐकून घ्या, आपल्याला काय घ्यायचं नाही, द्यायचं नाही. आपल्याकडे आता अर्धा तोळा म्हटलं तर सोन्यात ते मणी घालायचं असतो बरं काय, सुशोभित होण्याकरता. म्हणजे आपण अंगठीत काय घालतो? हिरा म्हणतात. आता तो हिरा आहे काय गारगोटी आहे त्या हिरा करणाऱ्याला माहीत बरं काय. आपण घालतोय हिरा म्हणून असं. हा कौस्तुभ मणी जो आहे तो पद्मराग जातीचा आहे. ते रत्न आहे, त्याला माणिक असं सुद्धा म्हणतात बरं काय. पाचू म्हणजे पाचू जो प्रकार आहे रत्न प्रकार आहे, त्यात हा माणिक हा एक प्रकार आहे. तसा हा माणिक प्रकार आहे तो कोणत्या रंगाचा आहे? तर लाल रंगाचा आहे बरं काय. कोणत्या रंगाचा आहे? लाल रंगाचा आहे. आपण काय देवाला बघितलेला नाही, घालून बघितलेला नाही. परंतु जे परंपरेनं चालत आलेलं आहे, परंपरेनं चालत आलेलं आहे ते शुद्ध स्वरूपाचं असतं बरं काय. ज्ञान स्वरूपानं जे चालत आलेलं ते शुद्ध स्वरूपाचं असतं. ते स्वीकारणं गरजेचं असतं. इतिहासामध्ये काहीतरी बदल असू शकतो, त्यामध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती असू शकते, परंतु परंपरेत जे आलेलं आहे ते परंपरेत सरासरी श्रुतीस्मृतीमध्ये काय असतं? नेमकं जे आहे तेच फक्त लिहिलेलं असतं. याच्या अनुषंगानं महाराज या ठिकाणी वर्णन करतात. तुळशी हार गळा कासी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. आता ते मासे खाणारी माणसं म्हणतात तुमच्या देवाला तो मासा आवडतोय.
हां, देवाला आमच्या मासा आवडतो का असं म्हणणार काय, पण अर्थ काढतो, विवेक्षित अर्थ त्याला म्हणतात. असा अर्थ हां, ते मगाशी अर्थ सांगितला ना. हां, काय एवढं रामायण ऐकून काय हां, आता तो विचार करायला नको, मग कशी ऐकलंय श्रोत्याने असं. म्हणजे आता जो वर्णन करता आहे तो कौस्तुभमणी नित्य देवाला सुशोभित करतो आहे. देव त्याला सुशोभित करत आहेत. कंठी कौस्तुभमणी विराजित, हां, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. हां, देवाचं मुख आवडीनं पाहिन बरं काय. हां, कसं आहे ते, हेच माझं सर्व सुख आहे. हां, ते त्याचे महाराज सुद्धा परवा म्हणले होते, विनोद भालके महाराज, हे चकार जो आहे ना तो फार मोकार आहे, तो दुसऱ्यांना बेकार करतो. हां, म्हणजेच चकार जो जर सांगितला तर त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. हां, ते आपल्याला फक्त ह्योच, हां, आता कळालं असेल, ह्योच म्हटल्यावर त्याच्या पुढचं कळालं का नाही. नवरा त्याच्यापेक्षा पुढं, त्या हेच तेवढं आपल्याला माहिती आहे. तर हा जो चकार आहे त्यानं इतराची व्यावृत्ती केलेली आहे. हां, काही आवडत नाही बरं काय देवाच्या मुखाशिवाय. हां, दुःखाची निवृत्ती सुखाचे जे पाहता श्रीमुख गोविंदाचे श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे जे सुख. देवाचं मुख बघितल्यानंतर सर्व दुःखाची निवृत्ती होतेच आणि सुखालाही सुख होतं. हां, म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करतायत, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. हां, आपल्याला आवड कशाची आहे? ऐसा कोण आहे हे जया नाव, कन्या पुत्र भोळे धाराधर, कन्या पुत्र भोळे धाराधर, कन्या पुत्र भोळे धाराधर. ऐसा कोण आहे हे जया नाव, कन्या पुत्र धाराधर, कन्या पुत्र भोळे धाराधर,
महाराज असं वर्णन करतात, ऐसा कोण आहे हे जया नावडे. असा कोण आहे की ज्याला हे आवडत नाही? काय काय आवडत नाही? कन्या न आवडे, दारा न आवडे, धन न आवडे, घोडे न आवडे, हे सगळं आवडे बरं काय. ऐसा कोण आहे हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दारा धन. समग्र जीवांना काय आवडत असेल ते महाराजांनी लिहिलेलं आहे. समग्र जीवाला काय आवडतंय? मुलगी आवडते, बायको आवडते, पुत्र आवडतो, धन आवडतो, घर आवडतं, दार आवडतं, सगळं दारात पडले. काय आवडत नाही असं आवडत नाही. फक्त देव आवडत नाही. संतांनी सांगितलं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. आपल्याला देवाशिवाय सर्व आवडतं बरं. लयच आपण देवदेव करायलो तर लयच देवाचं यायला लागले नाही त्याच बरं काय वाचायचं. महाराजांनी नामदेवरायाने त्याचं वर्णन करावं बरं काय. महाराज वर्णन करतायत. गण आणि गोत्र सर्व हंसाचे मज, गण आणि गोत्र सर्व हंसाचे मज, गण आणि गोत्र संत चरणी सारज लक्ष लागो तो संत चरणी आपल्या शेजारी पाजाराने गणगोत्रानं आपल्याला समजा हसलीत लाज वाट. काय गण आणि गोत्र सर्व हसताती मोज, गेले याचे मनुष्यपण. मनुष्यपण गेलं म्हणजे काय हो? त्यांच्याशी जसा व्यवहार आहे तसा जर व्यवहार केला नाही समाजात माणसांच्या बरोबर तर काय हो? माणसात आहे हो तो. बारशाला गेलं नाही तर ती काय माणसात आहे. आपण लग्नाला गेलो नाही तर पत्रिका देऊन आलतो, खरं कुठलं हो? ती माणसातच नाहीत माणसं. ह्यांच्यात गेलं की वारकरी असून सुद्धा दोन जेवण, आमची वारकरी बी त्यात जेवतात बरं काय. काय अवघड आहे बुवा. एक टाइम सुद्धा आपल्याला निघत नाही. कशाला पाहिजे? मरतोय काय आपण एका टाइम. अरे खाऊ नका ना, वृत्ती कशी अनावरू आहे. राहू नका, जाऊ नका तिथे. माणसं नाव ठेवू देत आपल्याला. भीड धरू नका. आपलं हित व्हावं असं जर वाटत असेल तर माणसांना कुठंतरी सांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु आपण माणसांच्या करता जेवतो बरं काय. तो काय म्हणेल? अहो स्पेशल केलं, एकदम स्पेशल आहे. त्याचा संबंध सुद्धा आलेला नाही. मी स्वतः सावडीच्या गलीत ठिकाण सुद्धा सांगतो. आमचे सगळी लोक जेवायला बसलीत, वारकरी, आणि एक पोरगा आलं आणि ते वाढून गेलं बरं काय. माणसाने जीवलीत बरं काय सगळे वारकरी. पोरग्याला काय माहिती ही वारकरी आहेत काय, कोण वारकरी आहेत नाही तरी कुठं माहिती आहे आमटे आहे काय काय. अरे कशाला करताय? एक वेळ नाही जेवला तर काय मरताय? 15 दिवसा माझी एक एकादशी कारण करशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी फराळाच्या मी सेधनी घेश.
माणसं संत म्हणतात ना, हां आपल्याला काहीतरी म्हणू द्यात बाबा, हां सांगायला आले तर बाबा मी जेवत नाही म्हणून सांगा ना, हां परत येणार नाही ना तू सांगायला, नाही चाला सोडा त्याला, काय करणार आहे, एकानं जोडला नाही तर दुसरं गेला दुसरा जोडायचा, हां पण आपल्याला ते होत नाही. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराच्या पोटी, भीड टाकली तरच लाभ होणार आहे, भीड नाही टाकली तर लाभ होणारच नाही. आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर त्यानं या मार्गावर चालणं गरजेचं आहे. नुसती ग्रंथ वाचून होत नाही, हां त्यामध्ये विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. हां नुसतं वैराग्य सांगून वैराग्य येत नाही, विवेक सांगून विवेक येत नाही, विवेकाकरता वृत्ती तयार व्हावी लागते, हां तरच विवेक टिकतो, एरवी टिकत नाही विवेक. कशाकरता टिकेल, विचारच तो राहिला नाही तर विवेक टाकण्याचा संबंधच येत नाही. आपण आपल्या घरात आहे म्हणून एवढं तातडीनं बोलू शकतो, आपणच आपलं हित करणं गरजेचं आहे. उद्धरेद आत्मनात्मनम नात्मनम वसादेत आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मना. आपणच आपलं हित करायचं आहे, आपणच आपला शत्रू आहे, आपणच आपला मित्र आहे. हे जर आपल्याला कळालं नाही, इतके वर्ष ऐकून सुद्धा आपली वृत्ती जर स्थिर नसेल तर ऐकलं काय, आपला विचार बाजूला जाईल. महाराज या ठिकाणी वर्णन करतात. मी परवा एकांना सांगितलं, तुम्ही ज्या ठिकाणी जेवलाय त्यांनाच सांगितलं बरं का, हां मी ज्या दिवशी माळ घातली आहे त्या दिवसापासून ठरवलं की 2 जेवणं आहेत त्या ठिकाणी जेवायचं नाही, कितीही लांब असू दे. हां मी आजपर्यंत तो नियम चालवत आलो, तुम्ही बी चालवा ना, हां एखादा नियम चालवत घ्या आयुष्यात, देव सहाय्य होतो बरं का त्याकरता. परंतु आपण भुकेची इतकी उतावेळ, जेव्हा वाढलं की पहिल्या वाढले त्यापासून सुरुवात, देवाचं नावापर्यंत सुद्धा राहत नाही वृत्ती. हां काय एवढं जेवण्याकरता उतावेळ आहेत काय समजत नाही. हां रस विषय किती माणसानं आवरला पाहिजे, हां 2 विषय आवरले पाहिजेत बरं का, एक निद्रा आवरली पाहिजे आणि दुसरा रस विषय आवरला पाहिजे. हां नाही म्हणत आले अधिकारी येत काय त्याच्या अगोदरची वगैरे शरद, निद्रेशी जीवे विकीला तो नाही म्हणे त्याला अधिकारी आहे. हां जो रसनेशी जीवे विकीला, हां जो रसनेचा आणखीला निद्रेशी जीवे विकीला तो नाही म्हणे त्याला अधिकारी आहे. जो रसनेला विकलेला आहे, हां आणि निद्रेला सोकावलेला आहे तो इथं अधिकारीच नाही बरं काय. हां परमार्थ असो या ठिकाणी महाराज वर्णन करतात. आवड निर्माण करण्याकरता ती आवड टाकली पाहिजे ना. हां देवाची आवड जर निर्माण करायची आहे तर त्या आवडीला त्यजलं पाहिजे. हां त्याच्याशिवाय ही आवड निर्माण होणं शक्य नाही. आज गावात इतकी लोक आहेत पण त्यांना टाकून आपण इथं आलो आहे ना. हां त्यांची आवड टाकलेली आहे, घरातल्या लोकांची आवड टाकलेली आहे आणि आपली आवडी करता म्हणून आपण इथं आलेलो आहे. हां म्हणजे ही आवड आपण जतन केली म्हणून तरी 4 शब्द आपल्या कानावर येत आहेत. देवाचं स्वरूप आपल्याला कळतं आहे, ते सगुण स्वरूप असं आहे, निर्गुण स्वरूप आहे, असा देव आहे की जो समव्याप्त आहे. आपण इथं नाव घेतलं तरी पंढरीतल्या देवाला कसं काय कळतं, तो व्यापक आहे म्हणून कळतं. तो सगुण स्वरूपानं देवा भक्तांची सेवा करतो हे सगळ्यांना ज्ञात आहे. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले विनी सजन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घुडू कुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढ. हां अरे त्या चोखोबा यांच्याबरोबर ढोरं ओढलीत त्यानं, काय करणार नाही आपल्यासाठी, परंतु आपलं तिथंपर्यंत आहे. आम्हाला तेवढं कुठलं घडतंय म्हणायचं, चला पुढं. हां आपला निर्धार कसा आहे, आपल्याला काय ते जमणार नाही, आपलं हे चाललंय ते. हां रोज रामकृष्णारी म्हणतो का कमी झालं, मग आज सांगितलं हास्यानं एकदा जर म्हटलं तर तरुण जाते, आम्ही तसंच तरुण गेलो हे लक्षात घ्या. हां काय थट्टे जरी राम म्हटलं तरी ते कोणी थट्टेनंच म्हटलं की तो माणूस गेला यमाच्या पालखीतनं बरं काय. हां कथेपुरता आहे. हां मोक्ष जर हवा असेल तर विचाराशिवाय नाही बरं, विचारा वाचून न पवीचे समाला. हां देह त्रिगुणाचा वांदा नाही एक गुण सुद्धा, त्यामध्ये एक सुद्धा गुण नाही. महाराज या ठिकाणी वर्णन करतात. देवाचं स्वरूप आवडावं असं वाटत असेल तर संसार आवडला नसला पाहिजे बा. हां म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करतात. माझी वेळ झालेली आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, माझं सर्व सुख कोणतं असेल तर हेच आहे. काय
पाहिन श्रीमुख, आवडीनं देवाचं मुख पाहिन, हेच माझं खरं सुख आहे. आपल्याला कुणाचं मुख बघितल्यावर सुख होतंय हे ज्याचं त्याला माहिती आहे. हां, असो, काहीसं अभंगाचं चिंतन करण्याची माझ्याकडं आपल्या मंदिरातल्या लोकांनी जबाबदारी दिलेली आहे. तेवढी जबाबदारी पार पाडण्याची त्या भगवंतानं मला बुद्धी दिली. त्या भगवंताच्या चरणी सेवा अर्पण करून, संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. त्याच्या अगोदर माऊलींचं भजन होईल. ज्ञानेश्वर